नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील नागरेमळा चेतनानगर येथे योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या वतीने बालसंस्कार वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमास भाजप महानगराध्यक्ष सुनील केदार व योगेश्वर ग्रुपचे संचालक कौशिक कोठिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी सुनील केदार यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, चारित्र्य, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची जपणूक करण्याचे आवाहन केले। तर कौशिक कोठिया यांनी योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा रुजवण्यासाठी पाथर्डी शिवारात सध्या 15 बालसंस्कार वर्ग सुरू असल्याची माहिती दिली। बालसंस्कार वर्गात विद्यार्थ्यांना प्रार्थना, सुभाषिते, नैतिक कथा, देशभक्तीपर उपक्रम, भारतीय परंपरा आणि व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे। कार्यक्रमात शिक्षिका जना टोपले, पत्रकार निलेश शेकोकार, पत्रकार चंदन खरे, ॲडव्होकेट आदेश वानखेडे, ॲडव्होकेट ओमकार चंदन शिवे, मंगेश नागरे, किरण गवळी, कोमल सिंग चित्तोडिया, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। शिक्षिका जना टोपले यांनी आभार मानले। आपण आपल्या मुलांना, मुलींना, नातवंडांना शाळेत टाकलंच पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्यांनी हे शिक्षणासारखं वाघिणीचं दूध घेतलं ते नक्कीच उद्याचे भारताचे आदर्श नागरिक घडतात। हे उदाहरण आहे। मी आता त्या अधिकाऱ्याचं नाव सांगणार नाही, परंतु अशाच प्रकारे एक मुलगा अडचणीतून शिक्षण घेतलं। भाजीपाल्याचे जे ट्रक जातात त्या ट्रकमध्ये बसून कौशिकबाई भाड्याला पैसे नव्हते तर ते पुण्याला गेले। तिथं शिक्षणाची व्यवस्था नव्हती तर एसटी स्टॉपवर 4-5 दिवस काढले आणि त्या एसटी स्टॉपवर झोपून तिथेच पाऊस ते आले, त्यांच्यासाठी मी धन्यवाद करतो। आणि ते जे बोलले की आता सगळ्यांनी शाळेत जायला पाहिजे आणि पालकाकडनं पण हीच अपेक्षा आहे की ते त्यांच्या मुलांना शाळेला पाठवण्यासाठी जी पण मदत लागेल ती आमच्याकडनं घ्यावी, त्याची लिस्ट बनवावी। कोण इथे मॅडम तुम्ही लिस्ट बनवा, ते मुलं कसे जातील त्याच्यासाठी आमच्याकडनं जे पण प्रयत्न होतील आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू, आयुक्तांना रिक्वेस्ट करू आणि तुम्हाला जी पण मदत लागेल ते करून तुम्हाला मुलांना पाठवण्याची व्यवस्था करू। आणि छान वाटलं हे लोकांनी मंत्र म्हटलं, तर आत्ताच हे नुसतंच आम्ही 15 दिवस झाले सुरू, 15 दिवस झाले। आता आपण सगळे प्रॉमिस करू केदारजींना की पुढच्या वेळेस तुम्ही याल तर सगळे तालमध्ये बोलू आणि असे 10 मंत्र आम्ही बोलून दाखवू तुम्हाला। आणि प्लस आम्ही काही वेगळे जे आता शिक्षणमध्ये जे सिलेबसमध्ये येणार आहे त्याच्याही तुम्हाला सगळ्यांना एक्झाम घेऊन सगळ्यांसमोर। ठीक आहे, धन्यवाद।